नमस्कार मित्रांनो, आज आपण पाण्याची टाकी, नळ, पाईप याच्यावरील 12 उदाहरणं अलग अलग प्रकारचे बघणार आहोत। त्यासमोर पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर। एक पाईप ए एक टाकी 30 तासात भरतो। हा ए पाईप आहे, तो काय करतो, ती पूर्ण टाकी 30 तासात भरतो। आणि पाईप बी हा 30 टाकी 45 तासात भरतो। पाईप बी 30 टाकी म्हणजे टाकी 30 आहे, किती तासात भरतो, 45 तासात। जर दोन्ही पाईप सोबत सुरू केले तर रिकामी असलेली टाकी किती तासात भरेल। दोन्ही पाईप काय करत आहे, भरत आहे, ए आणि बी। या ठिकाणी माझी अशी संकल्पना आहे, त्यानुसार आपण प्रश्न सोडवू की याचा लसावी 45 आणि 30 यांचा जो काही लसावी आहे तो किती येतो, 90, बरोबर आहे। मग या ठिकाणी 90, हा 90 म्हणजे ही झाली टाकीची क्षमता। टाकीची क्षमता किती, 90 लिटरची टाकी। ही 90 लिटरची टाकी या प्रश्नासाठी आपण लक्षात घेऊ या संकल्पनेनुसार, ठीक आहे। नंतर हा तिला लागलेला आहे टाकी भरासाठी वेळ, बरोबर आहे। ही टाकीची क्षमता आहे म्हणजे थोडक्यात हे काय आहे, काम आहे, राईट, हे काम आहे, हा वेळ आहे। आपल्याला या प्रश्नामध्ये काय पाहिजे, कार्यक्षमता पाहिजे। काय पाहिजे आहे, कार्यक्षमता। मग कार्यक्षमता बरोबर काय करायचं, हे जे काही काम आहे त्या कामाला कशाने भाग द्यायचा, वेळेने, त्याला काय म्हणतो आपण, कार्यक्षमता, राईट, ठीक आहे। मग आता या 90ला जर 30ने भाग दिला आपण तर आपल्याला ए जो पाईप आहे त्याची कार्यक्षमता मिळते। काय मिळते, ए पाईपाची कार्यक्षमता कशी मिळते, जर त्याच्या वेळेने त्या कामाला भाग दिला तर 30 त्रिक 90, 45 दुनी 90, ही झाली बीची कार्यक्षमता, राईट। जर दोन्ही पाईप सोबत सुरू केले म्हणजे सोबत सुरू करायचे, मग ए आणि बीची आपल्याला काय पाहिजे, कार्यक्षमता आहे। मग ए आणि बीची कार्यक्षमता किती येईल, 3 आणि 2 5, दोघांची कार्यक्षमता किती आली, 5, बरोबर आहे। मग आता दोघांची कार्यक्षमता जर मिळाली, दोघांना टाकी किती भरायची, 90 एवढी, तर दोघांना वेळ किती लागेल, तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे। वेळ काढायचा असेल तर वेळ बरोबर काय होईल, फॉर्म्युला, जे काही काम आहे म्हणजेच काम काय, या ठिकाणी टाकी भरण्याचं काम आहे, कुणाला भरायचे आहे, पाईपांना भरायचे। मग वेळ बरोबर काम जे असेल त्या कामाला ज्यांना टाकी भरायची आहे त्यांच्या कार्यक्षमतेने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। काम किती आहे, 90, त्याला कुणाला भरायचं आहे, 2 पाईपांना, दोघांची कार्यक्षमता किती आहे, 5, मग 5 1 5, 5 8 40, म्हणजे त्यांना वेळ किती तास लागेल, त्या दोघांना ती टाकी भरायला 18 तास लागतील। किती तास लागतील, 18 तास लागतील। कुणाकुणाला, ए आणि बी या 2 पाईपाला, हे त्याचं काय आहे, उत्तर आहे। तर अशा पद्धतीने ही संकल्पना आहे। अतिशय आपण शॉर्टमध्ये आणि कमी वेळेत त्या प्रश्नाचं उत्तर काय करू शकतो, लिहू शकतो, काढू शकतो, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न नंबर 2। एक टाकी पाईप ए आणि पाईप बी अनुक्रमे 4 आणि 6 तासात भरतात। बघा, एक टाकी आहे, ते टाकी भरायसाठी पाईप ए आणि पाईप बी असे 2 पाईप आहेत, ते काय करत आहेत, टाकी भरायचं काम सुरू करत आहेत, राईट, ओके, ठीक आहे। ए पाईप आहे पहिला, ठीक आहे, तो टाकी किती तासात भरतो, 4 तासात। जो पी पाईप आहे 2 नंबरचा, तो टाकी भरतो 6 तासात। पूर्ण भरलेली टाकी पाईप सी 8 तासात रिकामी करतो। हा जो पाईप आहे तो टाकी भरत आहे, हा जो पाईप आहे तो पण टाकी भरत आहे। सी मात्र जी काही भरलेली टाकी असेल ती भरलेली टाकी काय करतो, रिकामी करतो, म्हणजे सी पाईप हा रिकामी करायचं काम करतो, राईट। मग यावरनं या तिघांचा काय घ्यायचा, लसावी। त्यांचा लसावी किती येतो, 24, 8 त्रिक 24, 6 चौक 24 आणि 4 सक 24, ही झाली या ठिकाणची आपली काम करण्याची टाकीची क्षमता, किंवा टाकी केवढी असेल तर ही टाकीची क्षमता। कशाची क्षमता, ही टाकीची क्षमता किती आहे, 24। हा काय आहे, वेळ आहे, हा आहे वेळ।
मग या 24ला 4नी जर भाग दिला तर ही काय झाली कार्यक्षमता, कार्यक्षमता कुणाची एची. 24ला 6नी भाग दिला तर 6 चौक 24 बीची कार्यक्षमता. 24ला 8नी भाग दिला तर ही सीची कार्यक्षमता. यानंतर जर तिन्हीही पाईप सोबत एकाच वेळी, तिन्ही पाईप जर सोबत एकाच वेळी, याचा अर्थ म्हणजे ए पाईप भरायचं काम करत असेल, बी पाईपसुद्धा भरायचं काम करत असेल, मात्र सी पाईप हा त्याचं काम काय आहे, सी पाईपाचं टाकी रिकामी करणे काम आहे. सी पाईप भरायचं काम करतो का, नाही, तो रिकामं करायचं काम करतो. मग त्या ठिकाणी आपल्याला तिघांची सोबत कार्यक्षमता 6×4 10, कारण हा भरायचं काम करतो, हा भरायचं काम करतो, हा रिकामं करायचं काम करतो. 6×4 10तून 3 गेले म्हणजे किती राहतील 7. म्हणजे टाकी तिघं पाईप सोबत काम करत असतील तर एका तासाला 7 एवढं टाकीमध्ये पाणी काय होईल पडेल. एका तासाला कार्यक्षमता म्हणजे काय असतं, एका तासाला या तिघांकडनं टाकीत पाणी किती पडेल 7. मग तर टाकी किती वेळात भरेल, मग टाकी भरायची किती आपल्याला 24. मग आपल्याकडे कार्यक्षमता आहे, आपल्याकडे काय आहे काम आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर या 24 पूर्ण कामाला कितीने भाग द्यायचा 7नी. मग 7×21 होतात, खाली उरतात 3/7. इतका वेळ म्हणजे इतके तास लागतील ती टाकी पूर्ण भरण्यासाठी. हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर. 3 तास 3.307 एवढे तास लागतील ती टाकी पूर्णतः आपल्याला भरण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट आहे की 3 पाईप एकत्रित आहे, पण एक रिकामा करतो आणि 2 भरतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 नंबर. एका टाकीला 2 नळ अनुक्रमे 12 आणि 15 मिनिटात भरतात. बघा, एक नळ आहे तो टाकी भरत आहे 12 मिनिटात, जो बी नळ आहे तो टाकी भरत आहे 15 मिनिटात, आणि त्या टाकीला एक नळ पाणी बाहेर सोडण्यासाठी आहे. समजा हा जो सी पाईप आहे तो काय करतोय, पाणी बाहेर सोडतो आहे आणि हे तिन्ही भरत आहे. जर तिन्ही पाईप सोबत सुरू केले तर रिकामी टाकी 20 मिनिटात पूर्ण भरते. रिकामी टाकी 20 मिनिटात पूर्ण भरते. कोणते पाईप, बघा, जर तिन्ही पाईप सोबत सुरू केले तर रिकामी टाकी 20 मिनिटात भरते. याचा अर्थ ए पाईप, बी पाईप आणि सी असे तिन्ही सोबत सुरू केले तर ती टाकी किती मिनिटात भरते, 20 मिनिटात भरते. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी प्रश्न दिला होता त्या प्रश्नानुसार आपण हे असं लिहिलं. बरोबर आहे. आता प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर बाहेर सोडणाऱ्या नळाद्वारे भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल. म्हणजे जो पाईप सी पाईप आहे तो काय करत आहे, टाकी रिकामी करायचं काम करत आहे. त्याची आपल्याला काय पाहिजे, कार्यक्षमता पाहिजे. त्याची काय पाहिजे आपल्याला, कार्यक्षमता पाहिजे आहे. राईट. मग आपण काय करूया, या तिघांची जी काही लसावी आहे तो काढला आपण, तो किती येतो 60. ही झाली टाकीची आपल्या पूर्ण क्षमता. ही टाकीची क्षमता, ही टाकी, यालाच आपण काय म्हणतो, काम म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, काम. जर तुम्हाला हा प्रश्न किंवा हा प्रकरण पूर्ण समजून घ्यायचा असेल तर माझा संपूर्ण काळ काम वेग नावाचा एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी जवळपास 12-13 उदाहरणं घेतलेले आहे. त्या उदाहरणावर आधारित हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल. मग आता हा त्यांचा काय आहे, वेळ आहे. मग या 60ला 12नी भाग दिलं तर 12×5 60, 15×4 60, 20×3 60. बघा, या दोघांची स्वतंत्र कार्यक्षमता आहे 5 आणि 4. या तिघांची एकत्रित कार्यक्षमता आहे 3. आपल्याला याची कार्यक्षमता पाहिजे. मग 5 आणि 4 किती झाले 9. 9मधून 3 कमी जर केलं आपण तर या ठिकाणी याची कार्यक्षमता किती राहील, सीची कार्यक्षमता 6. बरोबर आहे. कारण या दोघांची कार्यक्षमता आहे आणि ही तिघांची एकत्रित कार्यक्षमता आहे. तर 5 आणि 4 9 होतील. 9मधून 3 गेले 6, म्हणजे सीची कार्यक्षमता किती आली 6. मग सी पाईप हा काय करत आहे, सी पाईप हा टाकी रिकामी करत आहे. सी पाईप काय करतोय, टाकी रिकामी करतोय. भरलेली टाकी म्हणजे किती टाकी भरलेली असेल 7.
एवढी भरलेली टाकी त्याला जर रिकामी करायची असेल तर त्याची कार्यक्षमता किती आहे? त्याची कार्यक्षमता आहे 6. मग या कार्यक्षमतेने जर त्याच्या कामाला भाग दिला तर त्याला वेळ किती लागेल? त्याच्या पूर्ण कामाला त्याच्या कार्यक्षमतेने जर भाग दिला तर वेळ किती लागेल? 10 मिनिटे. त्याला वेळ लागेल 10 मिनिटे. म्हणून आपलं या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते उत्तर किती येईल? 10 मिनिटे. किती मिनिटे? 10 मिनिटे. ठीक आहे, समजलं आहे? या ठिकाणी खूप जबरदस्त महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्याची वेळ दिला आहे, दुसऱ्याचा वेळ दिला आहे, तिघांचा एकत्रित वेळ दिलेला आहे, त्याच्यावरनं प्रत्येकाची कार्यक्षमता काढली. ही तिघांची कार्यक्षमता आहे. दोघांच्या कार्यक्षमतेनं तिघांची ती एकत्रित वजा करायची. ही तिसऱ्याची राहील, तो खाली करतो म्हणजे त्याला 10 मिनटं लागेल टाकी खाली करण्यासाठी. बघा, 2 नळ ए आणि बी. ते नळ 2 नळ, एक आहे ए आणि एक आहे बी. हा ए नळ ती टाकी किती मिनिटात भरतो? 20 मिनिटात. हा बी आहे तो टाकी किती मिनिटात भरतो? 30 मिनिटात. जर दोन्ही पाईप एकत्रित सुरू केले तर किती मिनिटात टाकी भरेल? बघा, दोघांचा लसावी म्हणजे किती? 60. 20 त्रिक 60, 30 दुनी 60. म्हणजे ही झाली टाकीची क्षमता. हा झाला त्यांचा वेळ. हा त्यांचा वेळ. ही टाकीची क्षमता म्हणजे आपल्याला टाकी काय करायची आहे? भरायची आहे. म्हणजे हे काय आपलं थोडक्यात हे काम आहे. बरं, जर दोन्ही पाईप एकत्रित सुरू केले, दोन्ही सोबत सुरू करायचे, मग ए अधिक बी हे दोन्ही सोबत सुरू केले तर त्यांना वेळ किती लागेल? बरोबर आहे. मग दोघांची कार्यक्षमता किती? 5. दोघांची कार्यक्षमता किती आलेली आहे? 5. ही या ठिकाणची काय आहे? कार्यक्षमता. मग दोघांना पाईप भरायचा आहे. मग किती भरायची टाकी? 60 एवढी क्षमता आहे. त्यांची कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. मग 5 1 5 आणि 5 दुनी 10. म्हणजे त्यांना किती मिनटं वेळ लागेल? त्यांना 12 मिनिटे एवढा वेळ लागेल. कुणाला? त्या दोघांना ती टाकी भरण्यासाठी. मग आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती येईल? 12 मिनिटे. 12 मिनिटे इतका वेळ लागेल त्यांना ती टाकी एकत्रित भरण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही परत व्हिडिओ बघून संकल्पना चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ही तुमच्याकडे एक संधी आहे. त्यानंतर बघा, पुढचा नंबरचा प्रश्न आहे 5 नंबरचा. बघा, ठीक आहे, प्रश्न तोपर्यंत रीड करा, वाचा आणि लक्षात घेऊ आपण काय करायचं ते. बघा, नळ ए हा ए नळ आहे आणि नळ बी हा बी आहे. अनुक्रमे 20 आणि 30 तासात भरतात एक टाकी. बरोबर आहे, भरतात. नळ सी पूर्ण भरलेली टाकी 40 तासात रिकामी करतो. हा पाईप आहे, नळ भरण्याचं काम करतो, बी पण भरण्याचं काम करतो, सी मात्र ती टाकी काय करतो? रिकामी करतो. तर तिन्ही पाईप सोबत सुरू केली. तिन्ही सोबत सुरू केली. बरोबर आहे. हा किती वेळात रिकामी करतो? 40 तासात तो रिकामी करतो. ठीक आहे, याच्यावरनं आपल्याला तिघांचा काय काढायचा? लसावी काढायचा आहे. तिघांचा लसावी काढण्यासाठी तिघांचा लसावी किती येईल आपला? 120. म्हणजे या ठिकाणी टाकीची क्षमता किती आली? 120. टाकी भरायची किती? 120ची असेल. ठीक आहे, हा त्यांचा वेळ आहे, ही त्याची कार्यक्षमता आहे. याला काय म्हणतो आपण? वेळ म्हणतो. याला काय म्हणतो आपण? काम म्हणतो. आणि यालाच थोडक्यात इथं काय म्हणतात? टाकीची क्षमता म्हणतात. ठीक आहे, 120ला 20ने आपण जर भाग दिला तर बेसक 12. बरोबर आहे. 0 0 3 चौक 12. 4ने भाग दिला तर 4 त्रिक 12. आता बघा, हे तिघही जर सोबत सुरू केली, बघा तिन्ही पाईप सोबत सुरू केले, मग 6 4 10, 10तून 3 गेले, खाली किती उरतील? 7. म्हणजे ए पाईप ए नळ भरायचा आहे, बी पण नळ भरणार आहे, सी नळ काय करतोय? टाकी रिकामी करत आहे. बरोबर आहे. मग त्यांची एकूण कार्यक्षमता किती झाली? 7 एवढी त्यांची कार्यक्षमता झाली. त्यांना टाकी किती भरायची आहे? 120 एवढी भरायची आहे. मग त्यांच्यासाठी त्यांना काय काढायचं? आपल्याला त्यासाठी वेळ काढायचा. वेळ म्हणजेच काय? जे एकूण पूर्ण आपलं काम आहे त्या पूर्ण कामाला ज्यांना ती टाकी भरायची आहे त्यांची कार्यक्षमता. मग त्यांच्या कार्यक्षमतेने भाग द्यायचा. काम किती आहे? 120. 120ला कार्यक्षमता किती आहे? 7. 7 1 7.
खाली किती उरतात 5, मग 7 7 49, 1/7 किती मिनटं लागतील, किती तास लागतील, एकक कशात आहे, तासामध्ये आहे. तर एवढे तास त्यांना एकत्रित ती टाकी भरायला लागतील. कुणाला तिन्ही पाईप सोबत सुरू केले तर त्यांना ती टाकी भरायसाठी किती तास लागतील, 17.1/7 एवढे तास लागतील. हे या प्रश्नाचं काय राहील, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, या पद्धतीने हा आपला 5वा प्रश्न आहे. यानंतर आपण बघूया पुढे 6वा प्रश्न. बघा, प्रश्न आपल्या समोर आहे. ठीक आहे, एका टाकीला पाईप ए 3 तासात भरतो. एका टाकीला ए पाईप किती तासात भरतो, 3 तासात भरतो. समजा ए पाईप आहे, तो काय करतो, टाकी 3 तासात भरतो आणि त्या टाकीला पाणी बाहेर सोडण्यासाठी 2 नळ बसवले आहे. आणि त्या टाकीला पाणी बाहेर सोडण्यासाठी 2 नळ बसवले आहेत. ते अनुक्रमे हा बी हा काय करतो, 3 तासात भरतो. हा बी रिकामी करतो, तासात रिकामी करतात. ओके, बी किती तासात रिकामी करतो, 7 तासात रिकामी करतो. ते भरलेली टाकी 7 तास आणि 10 तासात रिकामी करतात. जो सी पाईप आहे तो पण काय करतोय, टाकी रिकामी करतो. किती तासात रिकामी करतो, 10 तासात. जर तिन्ही पाईप सोबत सुरू केले, बघा आता तिन्ही पण पाईप काय करायचे, सोबत सुरू करायचे. लक्षात घ्या, 2 पाईप टाकी रिकामी करतायत, 1 पाईप टाकी भरत आहे. हा त्यांचा काय झाला, प्रत्येकाचा वेळ झाला. राईट, मग या तिघांचा लसावी किती येतो, त्या तिघांचा लसावी असतो 210. हे या ठिकाणी थोडक्यात काय झालंय, हे या ठिकाणी थोडक्यात काम झालंय. यालाच आपण काय म्हणतो, टाकीची क्षमता म्हणतो. यालाच आपण म्हणत असतो टाकीची क्षमता. म्हणजे टाकी एवढ्या क्षमतेची आहे, म्हणजे 210 लिटरची आहे. म्हणजे ते आपलं काय झालं, थोडक्यात काम झालं. बरं, तिन्ही पाईप सोबत सुरू केले तर टाकी किती तासात भरेल, आपल्याला तिघांनाही सोबत सुरू करायचं आहे. बरोबर आहे, मग 3 याला भाग दिला तर 3 7 21, त्याला किती वेळ लागेल, 70 तास लागतील. बरोबर आहे. 7ला जर भाग दिला आपण तर 7 त्रिक 21, त्याला 30 लागतील. पण हा टाकी भरत आहे, हा टाकी रिकामी करत आहे. मग यांनी जर भाग दिला आपण तर या ठिकाणी किती उत्तर येईल, 21. हा पण रिकामी करत आहे. बघा, ए पाईप भरणारा आहे, दुसरा पाईप रिकामी करणारा आहे, तिसरा पाईप रिकामी करणारा आहे. या तिघांची एकत्रित कार्यक्षमता 70. या ठिकाणी दोघांची बेरीज किती होईल, 3 आणि 2 5, 51. ह्यांची बेरीज होईल 51 आणि हा या ठिकाणी 70. म्हणजे या 70मधनं आपल्याला हे 51 जर वजा केले तर किती येतील, या ठिकाणी इथं येतील 19. किती उरतील खाली, या ठिकाणी 19 उरतील. बरोबर आहे. मग या तिघांची जी कार्यक्षमता आहे ती किती राहील, 19. मग आपल्याला तिघांना वेळ काढायचा आहे, म्हणून टाकी किती आहे, 210. मग आपण वेळ काढण्यासाठी त्या पूर्ण टाकीची जी क्षमता आहे त्या 210ला कितीने भाग देणार, 19ने भाग देणार. 19 एकम 19, किती उरतील खाली, खाली उरतील 2. मग परत 19 एक 19 म्हणजे 20, म्हणजे 11.1/19. 11.1/19. 19 19 19 21 2 उरतात, परत 19 एक 19. ओके, म्हणजे आपल्याला त्या टाकीला पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर आपल्याला लागतील 11.1/19 तास. 11.1/19 तास इतका वेळ लागेल त्या टाकीला पूर्ण भरण्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न खूप छान आहे, संकल्पना खूप व्यवस्थित आहे. लक्षात घ्या, तुम्हाला अशा स्वरूपाच्या ट्रिगी लेव्हलनी उदाहरणं कुठंच सोल्व केलेले भेटणार नाहीत. ते तुम्हाला फक्त राजमुद्रा करिअर चॅनलवर तुम्हाला ते पाहायला मिळतील. सर्व बेसिक ट्रिक्स आपण या ठिकाणी काय करत आहोत, चर्चा करत आहोत, जे की तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पैकीच्या पैकी सॉल्व करता येतील. बघा, एका टाकीला 2 नळ आहे. एका टाकीला 2 नळ आहे. समजा पहिला नळ आहे ए. एक नळ ती टाकी 8 तासात भरतो, पूर्ण भरतो. तर दुसरा नळ ती भरलेली टाकी 5 तासात रिकामी करतो. पहिला नळ काय करतोय, टाकी भरतो. तर दुसरा नळ काय करतो, भरलेली टाकी 5 तासात रिकामी करतो. किती तासात करतो, 5 तासात. जर टाकी अगोदर 3/4 भरलेली असेल, अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. दोघांचा काय घ्यायचा, लसावी घ्यायचा. 8 पंचे किती होईल, 40. 8 पंचे 40.
त्यानंतर दोन्ही नळ सोबत सुरू केले. ओके, पहिला नळ या ठिकाणी याला आपण काय म्हणतो असतो, वेळ. याला काय म्हणतो असतो आपण, टाकीची क्षमता किंवा काम. 40ला 8नी भाग दिला आपण, किती, 8 पंच 40, 5 8 40. ही काय झाली या ठिकाणची कार्यक्षमता. काय झाली, कार्यक्षमता. राईट, पहिल्या पाईपाची कार्यक्षमता, दुसऱ्या पाईपाची कार्यक्षमता. बरोबर आहे. हा टाकी ए आणि टाकी बी रिकामी करत आहे. राईट, दोघांची जर आपल्याला काय करायचं, दोन्ही नळ सोबत सुरू केले. दोन्ही जर नळ सोबत आपण सुरू केले तर त्याचं काय होईल नेमकं ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, याची कार्यक्षमता जास्त आहे, याची कार्यक्षमता कमी आहे. मग टाकी काय होणार आहे, ती रिकामी होणार आहे. बरोबर आहे. दोन्ही नळ जर सोबत सुरू केले तर टाकी रिकामी होईल. या मायनसचा अर्थ, या वजाचा अर्थ रिकामी करण्याची कार्यक्षमता जास्त आहे. त्याच्यामुळे टाकी भरल्या जाणार नाही, टाकी नक्कीच रिकामी होणार आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं, जर टाकी अगोदर 304 भरलेली असेल, मग त्यानंतर दोन्ही नळ सोबत सुरू केले. बघा, टाकी ऑलरेडी किती आहे, 304 भरलेली आहे. म्हणजे 304 कशाचे, 40चे. पूर्ण टाकी आहे 40. मग इथं 4 1 4 म्हणजे 10 30. 30 एवढी टाकी भरलेली असेल. टाकी भरलेली असेल किती, 30 एवढी भरलेली. अगोदर टाकी भरलेली, कारण दोन्ही नळ सोबत सुरू केल्यानंतर टाकी भरणार नाही. टाकी काय होईल, रिकामी होईल. कारण रिकाम्या करणाऱ्या पाईपाची कार्यक्षमता जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की टाकीत पाणी किती आहे, अगोदर 30 आहे. ते 30 पाणीचं हे दोन्ही सोबत सुरू केल्यानंतर काय करतील, रिकामी करतील. म्हणजेच त्यांनी विचारलं तर टाकी किती तासात रिकामी होईल, तर टाकी होईल आपली 10 तासात रिकामी. किती तासात रिकामी होईल, 10 तासात रिकामी होईल. टाकी किती तासात रिकामी होईल, 10 तासात. समजला. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि चांगली संकल्पना आहे की अगोदरच टाकी भरलेली आहे 304. मग 40चे 304 म्हणजे किती, 30. ही भरलेली अगोदर आहे आणि जे रिकामी करणारा पाईप आहे त्याची कार्यक्षमता जास्त आहे. त्याच्यामुळे दोन्ही सोबत सुरू केले तर टाकी रिकामीच होईल, भरणार नाही. त्याच्यामुळे भरलेली 30 एवढी खाली करायची आहे 10 तासात. तर त्याचं उत्तर किती येईल, 10 तास. राईट. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 8 नंबरचा. 2 पाईप स्वतंत्रपणे एक टाकी, 2 पाईप स्वतंत्रपणे एक टाकी काय करत आहेत, भरत आहे. ठीक आहे. बरं, 60 आणि 75 मिनिटात भरतात. बरं, हा ए पाईप आहे तो काय करतोय, 60 मिनिटात भरतोय. जो बी पाईप आहे तो काय करतोय, 75 मिनिटात भरतोय. त्या टाकीला पाणी बाहेर काढण्यासाठी तिसरा नळ आहे, जो तिसरा आहे. हा भरायचं काम करतो, हा भरायचं काम करतो, हा रिकामी करायचं काम करतो. जर तिन्ही पाईप सोबत सुरू केले तर टाकी 50 मिनिटात भरते. बघा, पहिला पाईप भरणार आहे, दुसरा पाईप भरणार आहे, तिसरा पाईप रिकामा करणार आहे. तिन्ही जर सोबत सुरू केले तर टाकी ती 50 मिनिटात भरते. तर तिसरा पाईप एकटा ती टाकी किती तासात रिकामी करेल. मग या ठिकाणी यांचा काय काढायचं आपण, लसावी काढायचा. काय काढायचं यांचा, लसावी. लसावी किती येईल यांचा, लसावी येईल यांचा 300. मग 6नी भाग दिला आपण तर 6 पंच 30. 75नी जर भाग दिला आपण तर 4 पंच 4 7 28 29 30. 50नी जर भाग दिला आपण तर 5 7 30. बरोबर आहे. 5 आणि 4 9, 9 मधून 6 गेले 3. म्हणजे या पाईपाची कार्यक्षमता किती येईल, 3. हा पाईप काय करतो, टाकी रिकामी करतो. याला जर रिकामी करायची असेल टाकी तर पूर्ण जी टाकी भरलेली आहे ती किती आहे, 300 लिटरची. याची कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. मग याने जर भाग दिला तर किती, 100. म्हणजे किती मिनिटे लागतील, 100 मिनिटे लागतील ती टाकी त्याला पूर्ण रिकामी करायसाठी. कशासाठी, रिकामी करायसाठी. कुणाला, सीला. आणि सी पाईप काय करत आहे, टाकी रिकामी करतोय. बरोबर आहे. ए भरणारा होता, बी भरणारा होता. तिघांची एकूण क्षमता दिली होती, त्याच्यावरून आपण ती काढली. 5 आणि 4 9, 9 मधून 6 गेले म्हणजे 3. म्हणजे हा पाईप काय करतो, रिकामी करतो. अशा पद्धतीने ती टाकी किती मिनिटात रिकामी होईल, 100 मिनिटात काय होईल, रिकामी होईल. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे 8. बघा, एक टाकी एक पंप 2 तासात, एक टाकी एक पंप 2 तासात काय करत आहे, पाण्याने पूर्ण भरतो. राईट. त्याला पूर्ण भरू द्या पाण्याने. ओके. मग एक टाकी एक पंप, समजा पंप आहे ए, तो काय करतोय, टाकी 2 तासात पूर्ण भरतो. टाकीला छिद्र आहे. बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे, टाकीला
छिद्र आहे, छिद्र असल्यामुळे टाकीला भरायला किती वेळ लागतात असल्यामुळे भरण्याकरता किती वेळ लागतोय 2.1/3 तास लागत आहे। तर छिद्राद्वारे ती टाकी रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या अपूर्णांकाला काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांक करायचा। 3 दूनी 6 आणि 1 7, मग 7 छेद किती झाले 3। यांचा काय करायचं आपल्याला लसावी घ्यायचा। यांचा लसावी किती येतो बघा, 2 आणि 7 छेद 3 भाग जाणारा लसावी घ्यायचा, तो येतो 42। या ठिकाणी आपण तो लसावी घ्यायचा 42, राईट। किती घ्यायचा 42। 42ला जर 2 भाग दिलं तर या ठिकाणी किती येईल 21, आणि परत 42ला जर मी 7/2 भाग दिला तर तो किती येईल 42 भागिले 1 गुणिले 3/7, 7 सकम 42 साइन त्रिक 18, इथं किती येतील 18, बरोबर आहे। हा एक पाईप आहे, हे छिद्र आहे। आता आपल्याला काय करायचं, छिद्राद्वारे ती टाकी रिकामी करायची आहे। आपल्याला कुणाची पाहिजे, या ठिकाणी हा ए पाईप आहे आणि हे छिद्र आहे, असं दोन्ही सोबत काम करत असतात। तेव्हा आपल्याला फक्त छिद्राची कपॅसिटी किंवा कार्यक्षमता पाहिजे असेल तर 21मधून 18 कमी केले म्हणजे किती राहतील, 21मधून 18 जर कमी केले तर 3 राहतील। 3 ही कार्यक्षमता कुणाची आहे, ती छिद्राची कार्यक्षमता आहे। या ठिकाणी आपल्याला छिद्राद्वारे ती टाकी रिकामी करायची आहे, म्हणजे छिद्राची कार्यक्षमता काढणं गरजेचे आहे। या ठिकाणी स्वतंत्रपणे हा ए पाईप भरत आहे। या ठिकाणी काय केलं त्यांनी, टाकीला छिद्र असल्यामुळे भरण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे या ठिकाणी ए पण पाईप सुरू असेल आणि छिद्र पण असेल, पाईप ए भरणारा असेल आणि छिद्र असेल, त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, वेळ जास्त लागणार आहे, म्हणजे त्यांची कार्यक्षमता कमी असणार आहे। म्हणून 21मधून जर 18 कमी केले तर 3 ही कार्यक्षमता कुणाची येते, ती 3 ही कार्यक्षमता येते छिद्राची। मग छिद्राची कार्यक्षमता मिळालेली आहे, टाकी किती आहे 42, मग टाकी आपल्याला 42 एवढी भरायची असेल 3 ने, तर 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे या टाकीला त्या छिद्राद्वारे ती टाकी रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल, तर त्या टाकीला रिकामी करायसाठी आपल्याला वेळ लागेल 14 तास। किती तास लागतील 14 तास, हे त्याचं काय राहील उत्तर। 14 तासात ती टाकी काय होईल, पूर्णतः रिकामी होईल, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, नंतर जाऊ आपण 9व्या प्रश्नाकडे। बघा हा 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। 2 नळ अनुक्रमे एक टाकी 5 आणि 20 तासात भरतात। एका पहिला नळ आहे तो काय करतो, ती टाकी 5 तासात भरतो। दुसरा जो नळ आहे तो पण ती टाकी काय करतो, भरत आहे। किती तासात भरतोय, तो भरतो 20 तासात। जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर टाकीला छिद्र असल्याने टाकी भरायला 30 मिनिटं शिल्लक लागतात। हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणचा एक प्रश्न आहे की आता टाकी भरायला वेळ किती लागायला पाहिजे, बरोबर आहे। मग आपण काय करणार, या दोघांचा लसावी घेणार आपण, ठीक आहे। दोघांचा लसावी किती येणार, या ठिकाणी या दोघांचा लसावी येईल 20 आणि 5 म्हणजे 20, राईट। किती येईल 20, 30 मिनिटं शिल्लक लागते ना, 20 आला म्हणजे 5 चौक 20, 20 1 20। आता हे दोघं जण सोबत जर सुरू केले आपण, ए आणि बी, यांना वेळ किती लागेल, यांची कार्यक्षमता होईल 5, बरोबर आहे। 20 आणि हीच आपण त्यात टाकले तर या दोघांना ही टाकी भरायसाठी 5 चौक 20, 4 तास लागतील। किती तास लागतील, 4 तास। त्यांनी असं म्हटलं आता की हे दोन्ही पाईप सोबत सुरू केले, ए आणि बी हे दोन्ही पाईप सोबत सुरू केले आणि त्याला छिद्र आहे कुठंतरी, राईट। बरं, हे तिघजणी सोबत सुरू केले तर या तिघांना भरायला 4.5 तास लागतील। किती तास लागतील, 4.5, कारण ए आणि बी पाईप भरायचं असेल तर त्यांना वेळ लागतो एकूण 4 तास। 4 तास कुणाला लागतील, ए आणि बी पाईपाला भरायला, या दोघांना भरायला 4 तास लागतील। जर या दोघांना सोबत सुरू केले आणि टाकीला छिद्र आहे, म्हणजे छिद्र पण आहे आणि 2 पाईप सुरू पण केले, तर त्यांना भरायला वेळ किती लागत आहे, 4.5 तास लागत आहे। किती तास लागत आहे, 4.5 तास लागत आहे। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे 4.5 तास, हे 5 तास आणि हे 20 तास, यांचा जर आपण पूर्ण लसावी घेतला तर तो लसावी येईल आपला 180, राईट आहे। तो लसावी किती येतो आपला 180, राईट। कारण आता मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर छिद्राच्या द्वारे रिकामी व्हायला किती वेळ लागेल। टाकी जर पूर्ण भरलेली आहे तर ती आपल्याला कशाद्वारे, छिद्राच्या द्वारे काय करायची आहे, रिकामी करायची आहे। बरं, मग आता 5 ने जर भाग दिला आपण या ठिकाणी तर 5 त्रिक 15 आणि 5 सक 30,
20ने जर भाग दिला आपण तर 2 18, ठीक आहे, म्हणजे इथं 9, राईट, फक्त 9 घ्यायची या ठिकाणी, राईट. त्याच्यानंतर नंतरचा पार्ट आहे याने. मग आपण या 4.5ने त्याला भाग दिला 180ला, तर 180 भागीला 4 दुनी 8 याचा अपूर्णांक करायचा. 4 दुनी 8 आणि 1 9, 9 किती होतील 2. मग 9/2 बरोबर 180 गुणीला 2/9, 9 दुनी 18, 20 दुनी किती झाले 40. या ठिकाणी यांची कार्यक्षमता किती येते 40. यांची कार्यक्षमता किती येते 40. आता आपल्याला वेळ काढायचा आहे, बरोबर आहे. आपल्याला वेळ जर काढायचा आहे तर किती वेळ लागेल 9 दुनी 18 2 40, ठीक आहे. तर या ठिकाणी तिघांची आता छिद्राद्वारे भरण्यासाठी 36 आणि 9 किती होतील 36 आणि 9 होतील 45, राईट. हे 45 बरोबर आहे. आणि हे तिघं पण सोबत आहे, त्यांची कार्यक्षमता आहे 40. मग 45 40 गेले किती राहतात 5. मग या 180ला छिद्राच्या द्वारे भरायचं आहे 5, म्हणजे 5 × 15, 5 × 15 आणि 5 × 30, म्हणजे आपल्याला वेळ किती लागेल या ठिकाणी 36 तास एवढा वेळ लागेल ती टाकी पूर्ण काय करण्यासाठी रिकामी होण्यासाठी. या ठिकाणी ती टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल 36 तास लागतील. हे या प्रश्नाचं उत्तर. आता हा प्रश्न जो आहे हा थोडासा लक्षात घेण्यासारखा आहे की इथं ए पाईप आणि बी पाईप भरतो, त्याच्यावरनं आपण त्यांना वेळ किती लागतो, त्यांना वेळ लागतो एकूण टाकी भरायला किती वेळ लागतो त्या दोघांना, त्यांना वेळ लागेल 4 तास. हे आपण या ठिकाणी काय केलंय काढलंय. मग ते दोघं आणि रिकामी म्हणजे छिद्र यांच्या मार्फत ती टाकी भरायला किती वेळ लागतो अर्धा तास शिल्लक लागतो, म्हणून 4.5 तास लागतो. नंतर मग आपण या तिघांचा पण एकत्रित लसावा घेतला 180 आहे, तेव्हा आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की याला भरायला याची कार्यक्षमता आहे 36, याची कार्यक्षमता आहे 9, या तिघांची एकत्रित कार्यक्षमता आहे 40. मग या दोघं भरणारे आहेत हे तिघांची आहेत, यांची वजाबाकी केली आपण तर आपल्याला छिद्राची कार्यक्षमता मिळते. कोणाची कार्यक्षमता मिळते छिद्राची. आणि छिद्राची कार्यक्षमता किती येते छिद्राची कार्यक्षमता येते 5. म्हणून छिद्राच्या कार्यक्षमतेने 180ला भाग दिला आपण, तर या ठिकाणी छिद्राला भरायला रिकामी करायला लागणारा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि तो किती मिळतो तो मिळतो 36 तास. अतिशय सुंदर आणि खूप चांगला प्रश्न आहे. अशा प्रश्नाला सोडवताना बरेच विद्यार्थी काय करतात कन्फ्युजन करतात. IBPS आणि TCS पॅटर्नला असे प्रश्न खूप जास्त विचारल्या जातात. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू 11 नंबरचा, राईट. बघा 2 पाईप एकत्रित एक टाकी 5 तासात पाण्याने पूर्ण काय करतायत भरतायत. कोणता पाईप बघा खूप सुंदर प्रश्न आहे हा सुद्धा. एक TCS आणि IBPSच्या पॅटर्नला खूप आवडीचा प्रश्न आहे, तो तुमच्या समोर आहे. आपण बघत आहोत 2 पाईप एकत्रित, पाईप A आणि दोन पाईप एकत्रित एक टाकी 5 तासात पाण्याने पूर्ण भरतात. दोन्ही पण पाईप, राईट. काय करताय टाकी एकत्रित पूर्ण भरताय. किती तासात भरताय 5 तासात भरतायत, राईट. बरं चला आपण लक्षात घेऊया A आणि B हे दोघं मिळून ती टाकी किती तासात भरत आहे 5 तासात भरत आहे. स्वतंत्रपणे दोन्ही पाईप सुरू केले तर Bला A पेक्षा 6 तास टाकी भरण्यासाठी जास्त लागतात. कुणाला जास्त लागतात Bला 6 तास जास्त लागतात. कुणाला Bला, राईट. मग या ठिकाणी आपण A घेऊ, या ठिकाणी आपण B घेऊ. बरं चालेल. आता या कंडिशनमध्ये आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुणाची कार्यक्षमता. बघा या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी Aला 6 तास लागतात असं लक्षात घेतो, याला 12 तास लागतील असं आपण लक्षात घेऊया, ठीक आहे. बरं त्याच्यानंतर यांचा लसावी किती येईल मग एकत्रित, यांचा लसावी येईल एकूण 60. मग 60ला आपण जर 5नी भाग दिला दोघांना, ओके 12, इथं यांची कार्यक्षमता आहे 5, बरोबर आहे. 2 पाईप एकत्रित एक टाकी 5 तासात पाण्याने पूर्ण भरतात, बरोबर आहे. त्यांना 5 तास लागलेत ना, बरोबर आहे. यांना किती तास लागले 5 तास. A आणि Bला किती 5 तास, राईट. मग या ठिकाणी येतील 12, 12 पंच 60, 12 पंच 60. या ठिकाणी किती येतील 10. लक्षामध्ये
तर एकट्या एला ती टाकी भरायला किती वेळ लागेल? कोणत्या एला? एकट्या एला. मग एकट्या एला भरायला किती तास लागतील? 6 तास. किती सोपा पार्ट आहे बघा. एला भरायला किती वेळ लागेल? फक्त 6 तास. या ठिकाणी 2 पाईप एकत्रित एक टाकी 5 तासात पाण्याने पूर्ण भरतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किती तासात भरतात ते? 5 तासात भरतात. बरोबर आहे. मग हे 5 आपण या ठिकाणी घेतले. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा ऑप्शनचा विचार करायचा. ऑप्शनचा विचार करून असं लक्षात घ्यायचं की एकाला 6 तास शिल्लक लागतात. राईट आहे. मग याला आपण 6 तास लक्षात घेतलं तर याला 6 तास काय शिल्लक लागते म्हणजे 12 होतील. मग आपण इथं 6 घेतली तर 12 केली. यांचा लसावी घेतला, यांना भाग दिलं 12 पंच वगैरे वगैरे, तर एला किती वेळ लागतो? 6 तास. मग याचं उत्तर किती? फक्त 6 तास. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला, एक पाईप दुसऱ्या पाईपापेक्षा 3 पटीने काय करतो बघा. या ठिकाणी लास्ट क्वेश्चन आहे आपला. बघा, एक पाईप दुसऱ्या पाईपापेक्षा 3 पटीने जोरात टाकी भरतो. हा ए पाईप आहे, त्याच्यानंतर हा बी पाईप आहे. कोणता पाईप जास्त जोरात भरतो? नंतर या ठिकाणी ए आणि बी आहे. बरोबर आहे. 3 पटीने जास्त भरतो. कुणापेक्षा? मग बघा, आता समजा याची आपण कार्यक्षमता घेतली 1, तर याची कार्यक्षमता येईल 3, कारण हा 3 पटीने जास्त भरतो असं त्याने सांगितलेलं आहे. मग दोघांची कार्यक्षमता किती येईल? 4. बरोबर आहे. जर दोन्ही पाईप सोबत सुरू केले तर टाकी 36 मिनिटात भरते. दोन्ही पाईप जर आपण सोबत सुरू केले तर टाकी किती मिनिटात भरते? 36 मिनिटात भरते. मग यांचा दोघांचा गुणाकार केला की आपल्याला या ठिकाणी काम भेटतं. 4 सक 24, 4 त्रिक 12, 13 14, म्हणजे टाकीची क्षमता किती आली? 144. कारण आपल्याला सांगितलं दोन्ही पाईप किती मिनिटात भरतात? 36 मिनिटात. मग आपण काय केलं? याची कार्यक्षमता होती, याची कार्यक्षमता होती. मग या ठिकाणी आपल्याला याने जर भाग दिला 144 ला तर इथं किती येतील? 48. म्हणजे 3 चौक 12, 3 8 24, आणि इथं किती येतील? 144. तर आता या ठिकाणी आपल्याला विचारलं तर कमी क्षमता असलेल्या पाईपाला एकट्याला टाकी भरण्याकरता किती वेळ लागेल? कार्यक्षमता कुणाची कमी आहे? बीची कार्यक्षमता कमी आहे. मग त्याला किती वेळ लागेल? का त्याला वेळ लागेल एकूण 144 मिनिटे त्याला वेळ लागेल ती टाकी पूर्णतः काय करायला? भरण्याकरता. ठीक आहे. याचं उत्तर राहील 144 मिनिटे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यांची कार्यक्षमता दिली होती 3 पटीपेक्षा जास्त आहे. कोणता? एक पाईप. मग हा 3 जास्त आहे, हा 1 कमी आहे. दोघांची कार्यक्षमता 4, त्याला वेळ लागला 36, यांचा गुणाकार हे भेटलं. मग आपण यांच्यावरनं यानी काय केलं? याला भागितलं म्हणजे हे मिळालं. याने काय केलं? याला भागितलं म्हणजे हे मिळालं. राईट. या ठिकाणी आपण काय करतो आहे? आपण या कार्यक्षमतेचा फॉर्म्युला वापरतोय. कार्यक्षमता बरोबर या ठिकाणी असेल काम भागिले काय असेल? वेळ. ठीक आहे. या पद्धतीने बेसिक 12 प्रश्न होते. स्वतःला सर्वांनी व्हिडिओ परत बघा आणि चांगल्या ट्रिक्स आहे, लॉजिक आहे, तर जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. IBPS आणि TCS पॅटर्नच्या सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी काय करत आहोत? व्हिडिओ बनवले पूर्ण एज्युकेशन घेत आहोत. थँक्यू. बॅक टू द होस्ट.